हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पफ बाई. तर चला, पफ बाईचे दोन प्रकार आहे किंवा शॉर्ट पण करू शकतो आपण, लॉंग पण करू शकतो. तर इथे लॉंग करायची आपल्याला. तर इथे वरतून मी 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता तिथून आपल्याला बाहीची लांबी मोजायची आहे. तर बाहीची लांबी तुम्ही जेवढी तुम्हाला पाहिजे, 11, 11.5, 10, 9 पासून चालू होते. तर इथे मी 10 घेतलेलं आहे. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे किंवा मार्जिन शिवणामध्ये जाईल यासाठी. कारण आपण याच्यामध्ये जी लेस म्हणा किंवा जी फोल्ड आपण करतो किंवा खालून दुमडतो त्यासाठी. तर इथे 36 इंचाचं जी बाही आहे ती, तर 36चा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे. तर इथे आपण पफमध्ये थोडंसं जास्तही घेतलं तरी काही हरकत नाही आहे, कारण आपण वरतून आपला जो पफ आहे तो पफ असल्या कारणाने. तर इथे माप पूर्ण टाकून घ्यायचं आहे. दंडघेर घ्यायचा आहे. ते दंडघेर घेतला मी आहे 5.5 इंच आणि 2 इंच मार्जिन. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की जर मार्जिन 2 इंच घेतली असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग पूर्ण घ्यायचा आहे, आणि 1.5 इंच जर मार्जिन घेतली असेल तर छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे. तर व्यवस्थित इथे आता इथे दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि 2 इंचाची मार्जिन करायची आहे. तर आता इथे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि इथे 3 इंच मार्किंग केलं आहे, कारण आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तर कुठून द्यायचा गोलाकार आपल्याला, तर खालून वरचे 3 इंच सोडून द्यायचे आहे. खालून 3 इंच आपल्याला पकडायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा बाहीला आकार देतो तो अशा प्रकारे एकच आकार असतो. याला पफ बाहीला एकच आकार असतो, दोन आकार नसतात. आता हे जे वरचे 3 इंचाचं आपण सोडलेलं आहे ते आपल्याला याला अटॅच करायचं आहे. तर पहिले याला आकार देऊन द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि आता जे वरचे 3 इंचाचं आहे त्याचा आपल्याला पफ टाकायचा आहे. तो पफ पण खूप सुंदर येतो, असा उठून येतो. तर अशा प्रकारे आकार देऊन द्यायचा आहे. तर जवळपास आपला 6 इंचाचा पफ तयार होतो, कारण आपण फोल्ड केलेला आहे 3 इंचाचा, समोरून 3 इंच, मागच्या 3 इंचाचा, असं 6 इंचाचा आपला जो पफ आहे तो तयार होतो. आणि आता हे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, बरोबर जोडून घ्यायचे आहे जे दंडघेर वगैरे आहे ते. तर अशा प्रकारे तर आपली जी ड्राफ्टिंग आहे किंवा पेपरवर जे आपण ड्राफ्ट केलेलं आहे, तर हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लांब बाहीमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. लांब बाहीमध्ये आपल्याला वरतून जेवढं तुम्हाला पफ पाहिजे तेवढं टाकायचं आहे. आणि शॉर्ट बाही जी असते त्याच्यामध्ये आपल्याला आडवा जो कापड आहे, जेव्हा रुंदी आहे ती जी रुंदी जास्त घ्यायची असते. हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहे. तर आडव्या छोटी बाही जर असेल तर आपल्याला रुंदीमध्ये जास्त कापड घ्यायचं आहे, आणि जर लांबीमध्ये असेल तर आपल्याला वरती जे आहे त्याचा पफ टाकायचा आहे. तर असं पण करू शकता तुम्ही. जर तुम्हाला पफ मोठा पाहिजे असेल तर 3 इंचाच्या जास्त पण तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते प्लेट्स कशा टाकायच्या आहे आपल्याला. तर तुम्ही एक साईडनी कुठलीही एक साईड करू शकता, किंवा मग सेंटर काढून दोन्ही साईडनी प्लेट्स टाकू शकता समोरासमोर. तर अशा प्रकारे आपल्याला बाहीची जी पेपर कटिंग आहे ती झालेली आहे. अशा प्रकारे येईल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा. लाईक खूप महत्त्वाचं आहे, मला प्रोत्साहन मिळते एक लाईकमुळे. तर तुम्ही तर फोल्ड पण करू शकता 1 ते 1.5 इंच जास्त घेऊन. आणि जर असेल तर मग आपल्याला याला लेस किंवा गोट किंवा तुम्ही दुसरी पट्टीसुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला बाहीची जे आहे ते आपल्याला सजवू शकता किंवा डेकोरेट करू शकता. तर चला मग.